हाय फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज बघा कामावरती मी संध्याकाळच्या कामावर आले। इकडे वरण, वालपापडीची भाजी, बीटरूटची चटणी, भात, 5 पोळ्या आणि 1 भाकरी असा सगळा स्वयंपाक बनवून घेतलाय। आणि खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवलाय कारण इतक्या दिवस मला वेळच भेटत नव्हता। आधीच गरमीमुळे हालत खराब होती, यावर्षी खूपच उष्णता आहे। आणि एका कामावरचे गेलेत गावी फिरायला, त्यांच्या गावी गेलेत ते लोक, त्याच्यामुळे मग थोडंसं मला रिलॅक्स आहे। म्हटलं आजपासून थोडा व्हिडिओ बनवायला स्टार्ट करूया। मग मी आले आहे घरी माझ्या सासूने माझ्या खूप सारं धान्य पाठवलेलं, तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय पाठवले। आणि थँक्यू माझ्या सासरच्या मंडळींना, आणि खूपच प्रेमळ आहेत ते लोक सगळे। तर हे सगळं धान्य ना माझ्या नवऱ्याची मावशी आहे, म्हणजे माझ्या सासूची बहीण आहे, तर त्यांनी पाठवलं हे सगळं। तर इथे बघा हरभऱ्याची सुकवलेली भाजी आहे, इथे राई आहे शेतातली, आणि शेतकरी नवरा केल्याचा फायदा असतो बरं। आणि मी कोकणातली, त्याच्यामुळे सुके मासे सुद्धा मिळतात माहेरून, आणि ह्या सगळ्या सुक्या म्हणजे हे सगळे कडधान्य किंवा धान्य सगळं सासरून मिळतं, तर त्याच्यामुळे आपला पावसाळा एकदम मस्त आनंदात जातो। तर इथे बघा हिरव्या मुगाची डाळ आहे, ही सालासगट असते ती, आणि ही आहे काळ्या सालीची उडदाची डाळ आहे। आणि इथे तुरीची डाळ लगभग 2 किलोच्या आसपास पाठवली त्यांनी, आणि चणा डाळ पण 2 किलोची आहे। एवढं सगळं धान्य पाठवलंय त्यांनी। आणि ना हरभरा सुद्धा पाठवलाय बघा, वजन पण डाळीचं मी तुम्हाला दाखवते, 2-2 किलोच्या डाळी असतील। तर तुरीची डाळ आम्ही जास्त खातो, चणा डाळ जास्त खाल्ली जात नाही, पण तरी पण त्या म्हटल्या तुम्ही बेसन करून खा। आणि इकडे बघा भुईमुगाच्या शेंगा सुद्धा पाठवल्यात। आमच्या तिकडे म्हणजे हे कर्नाटकातनं धान्य आलेलं आहे सगळं। माझ्या मिस्टरांचं गाव कर्नाटकमध्ये आहे, तर तिकडे सगळ्या प्रकारचे कडधान्य म्हणा सगळं पिकलं जातं, फक्त तांदूळ नाही पिकत। तर इकडे बघा भुईमुगाच्या शेंगा पाठवल्यात त्यांनी, आणि हरभरा भाजलेला असा चुलीवर तो पाठवला। हरभऱ्याची भाजी, राई शेतातली राई आहे, आणि हा कच्चा हरभरा आहे, तो भाजून खा म्हटल्या पावसाळ्यात वगैरे। तर थँक्यू सगळ्यांना हे पाठवल्याबद्दल। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज बघा कामावरती मी संध्याकाळच्या कामावर आले। इकडे वरण, वालपापडीची भाजी, बीटरूटची चटणी, भात, 5 पोळ्या आणि 1 भाकरी असा सगळा स्वयंपाक बनवून घेतलाय। आणि खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवलाय कारण इतक्या दिवस मला वेळच भेटत नव्हता। आधीच गरमीमुळे हालत खराब होती, यावर्षी खूपच उष्णता आहे। आणि एका कामावरचे गेलेत गावी फिरायला, त्यांच्या गावी गेलेत ते लोक, त्याच्यामुळे मग थोडंसं मला रिलॅक्स आहे। म्हटलं आजपासून थोडा व्हिडिओ बनवायला स्टार्ट करूया। मग मी आले आहे घरी माझ्या सासूने माझ्या खूप सारं धान्य पाठवलेलं, तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय पाठवले। आणि थँक्यू माझ्या सासरच्या मंडळींना, आणि खूपच प्रेमळ आहेत ते लोक सगळे। तर हे सगळं धान्य ना माझ्या नवऱ्याची मावशी आहे, म्हणजे माझ्या सासूची बहीण आहे, तर त्यांनी पाठवलं हे सगळं। तर इथे बघा हरभऱ्याची सुकवलेली भाजी आहे, इथे राई आहे शेतातली, आणि शेतकरी नवरा केल्याचा फायदा असतो बरं।